जो अलग अलग प्रकार के उनके ट्रांजैक्शंस है उसको ढूंढकर हम लोग निकाल रहे हैं। और मेरा अपना मानना है कि निश्चित रूप से उनकी सारी संपत्ति, उनके सारे गैर व्यवहार और उन्होंने जो एक प्रकार से महिलाओं के साथ बदसलूकी की है, अत्याचार किए, सबको खोदकर हम कड़ी से कड़ी सजा उनको देंगे। और मुझे ऐसा लगता है कि इसमें महाराष्ट्र में सभी का एकमत है। और मैं तो ऐसा कहूँगा कि हमारे लिए किसी भी प्रकार की राजनीति से ऊपर है। कुछ लोग इसमें भी राजनीति करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन मैं स्पष्ट रूप से कहना चाहता हूँ कि हम लोग इस प्रकार की राजनीति को तवज्जो नहीं देते। जो कार्य सरकार को करना है सरकार करती रहेगी। साहेब, एसआयटीचा तपास मंदवला आहे असा आरोप केला जातोय की एसआयटीचा तपास मंदवला असा आरोप केला जातोय। 18 दिवस होत गेलाय पण तपासात काही ठोस समोर आलं नाही। मला असं वाटतं की 12 गुन्हे दाखल झाले आहेत, रोज नवीन माहिती समोर येते आहे। आता एसआयटी काय तपास करते आहे हे तर काही रोज सांगता येणार नाही। एसआयटी योग्य वेळी त्या संदर्भातली जी काही गोष्ट आहे ती सांगेल। मला असं वाटतं एसआयटीवर सर्वांनी विश्वास ठेवावा। एसआयटी उत्तम काम करते। घरात प्रकरणातले व्यवहार सगळे ईडी चौकशी होणार का व्यवहारांची, आणि दुसरं म्हणजे सरकार जमा होणार का जमिनीसाठी? असं आहे की निश्चितपणे याची ईडी चौकशी होणार। त्या संदर्भात ईडीने या गोष्टीचं संज्ञान घेतलेलं आहे। जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात त्यांनीही याची कारवाई सुरू केलेली आहे। एकदा जमीन त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली की नियमानुसार त्यात जे जे करायचं ते आम्ही करू। अंजली दमन यांना एक सीडीआर मिळालेला आहे आणि त्यावरून आता आरोप प्रत्यारोप होत आहे। बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा सीडीआर हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही। तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे। त्यामुळे असा हा सीडीआर कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल। मला असं वाटतं की या अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसेसमध्ये शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही। ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा असेल त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी काम होईल। कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं, याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम चालत नाही। अशोक खरात यांनी केलेल्या ज्या काही ज्यांची घाणेरडी कामं आहेत याच्यामध्ये जर कोणी संमिलित असेल तर कोणालाही आम्ही सोडणार नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात अशा पद्धतीनं नाशिकमधल्या कार्यक्रमाच्या नंतर मुख्यमंत्री सध्या बोलतायत आणि एकूणच अशोक खरात, भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणावरती जी एसआयटी चौकशी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे त्याबद्दल मुख्यमंत्री बोलत होते। कारवाईची पहिली स्टेप ही गुन्हा दाखल करणं आहे। त्यामुळे ज्या ज्या लोकांनी चूक केली असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल आणि त्या गुन्ह्याच्या तीव्रतेप्रमाणे जे काही कायद्यामध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।